नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीची आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वारी पंढरीची या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला वारीच्या पालखी संदर्भातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीमध्ये आज दाखल झाल्यात आपण पाहतोय आणि काही पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा वाखरीमध्ये रिंगण पार पडलं, ही दृश्य आपण पाहतोय. तसंच दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सुद्धा वाखरीमध्ये रिंगण पार पडलं. यावेळी रिंगणामध्ये हजारो वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग सुद्धा घेतला. संत सोपान देवांच्याही पालखी सोहळ्याचं उभं रिंगण पार पडलं. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं सुद्धा उभं रिंगण पार पडल्याची दृश्य आणि यावेळी रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच गर्दी सुद्धा केली. संत निवृत्तीनाथ महाराजांचा वाखरीमध्ये मोठा सोहळा पार पडला आणि यावेळी निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये विठुनामाच्या जयघोषात हे वारकरी पंढरीकडे प्रस्थान करतात आणि यावेळी विठुनामाच्या एक जयघोषात आसमंत मोठ्या भक्तिभावामध्ये न्हावून निघाला. ही चार दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. वाखरीमधून संत ज्ञानेश्वरांची पालखी, वाखरीमधूनच संत तुकारामांच्या पालखीचं रिंगण, दुसरीकडे वाखरीमध्ये संत सोपान काकांची पालखी आणि संत निवृत्तीनाथांची पालखी. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी रिंगणमध्ये आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे सध्या प्रस्थान करणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. रामकृष्णारी मंडळी, संत तुकाराम महाराजांची पालखी, ज्या पालखीसोबत सध्या आपण आहोत, आपण बघू शकतो की प्रचंड मोठा वारकरी वर्ग आता पंढरपूरमध्ये पोहोचतो आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे वारकरी पंढरीच्या दिशेनं चालत होते. हेची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे देहरी, अशा पद्धतीने या वारकऱ्यांच्या भावना होता. त्या पद्धतीनं भेटी लागे जीवा लागली से आस, अशी ज्या पद्धतीनं या वारकऱ्यांची भावना होती, त्या पद्धतीनं आज विठ्ठलाची आणि या वारकऱ्यांची भेट होणार आहे. त्यासाठी ही सगळी मंडळी आहे ती पंढरपूरपर्यंत पोहोचलेली आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. ही चंद्रभागेच्या बद्दल असणारी आस्था आणि भावना जी संतांनी रेखाटलेली आहे, तीच भावना घेऊन वारकरी वर्ग हा आता पंढरपूरमध्ये जातो आहे. आणि मग आज त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर हा वारकरी वर्ग जो आहे तो नगर प्रदर्शना करेल आणि मग त्यानंतर तुका मागे हेची दान, चंद्रभागे स्नान, असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं संत तुकाराम महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान करतील आणि मग ही पालखी या ठिकाणी विसावेल. अशा पद्धतीचा प्रवास आता झालेला आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये हे वारकरी पोहोचत आहेत आणि आता पंढरीमध्ये प्रवेश करतायत. या वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेला सुद्धा मोठं महत्त्व आहे. वारकरी पंढरपूरमध्ये आले की चंद्रभागेत स्नान करतात आणि पुढे पांडुरंगांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत असतात. आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीराहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. पाहू. आषाढी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची अलोट गर्दी बघायला मिळते. मी सध्या पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर आहे. वारकरी मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून चंद्रभागेच्या या वाळवंटात दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. चंद्रभागेच्या या पवित्र अशा नदीत स्नान करून पुढे पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून हे वारकरी या ठिकाणी एकत्र जमतात आणि पुढे चंद्रभागेचं स्नान झाल्यावर विठुरायाचं दर्शन घेतात. आपण बघतोय चंद्रभागेच्या तीरावर हा वारकऱ्यांचा जो मेळा जमलेला आहे तो पवित्र अशा चंद्रभागेत आपल्याला कशा पद्धतीनं स्नान करतोय त्याची सगळी थेट वाळवंटातली चंद्रभागेच्या तीरावरचे दृश्य बघायला मिळत आहेत. अलोट गर्दी या संपूर्ण चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटावर आपण जिथपर्यंत बघू तिथपर्यंत असाच आपल्याला वैष्णवांचा, वारकऱ्यांचा हा मेळा जो आहे, ही गर्दी जी आहे ती बघायला मिळते आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं बघायला मिळतंय. ज्यामध्ये स्वच्छतेसाठी, कपडे बदलण्याच्यासाठी म्हणून महिलांना वेगळ्या ड्रेसिंग रूम आहेत, टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, पोलिसांचा जो मोठा फौजफाटा आहे तो देखील आपल्याला या चंद्रभागेच्या तीरावर तैनात असल्याचं बघायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत असलेला एकूण आढावा पाहतो. खरं म्हणजे मोठी गर्दी आषाढीच्या एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी होते आहे आणि वारकरी मोठ्या आनंदानं चंद्रभागेमध्ये स्नान करताना आपल्याला बघायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.
आणि आम्ही रोज आपल्याला पंढरी दर्शनमध्ये पंढरपुरातील अनेक ठिकाणांचा इतिहास, त्या ठिकाणच्या आख्यायिकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर प्रथमतः चंद्रभागेमध्ये ते स्नान करत असतात आणि मगच ते विठुरायाचं दर्शन घेत असतात। नक्की काय आहे 16 खांबी सभामंडप किंवा सभामंडपाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पाहूयात। पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीनंतर पहिला प्रवेश होतो तो म्हणजे याच 16 खांबी या सभामंडपामध्ये। या 16 खांबी सभामंडपाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर ते काहीसं वेगळं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये या खांबांवरती ज्या असणाऱ्या ज्या कलाकुसरी आहेत त्या काहीशा वेगळ्या आहेत। या मंडपाचं वैशिष्ट्य काय आहेत आपण थेट आपल्या समवेत महाराज आहेत। महाराज, एकंदरीत या संपूर्ण सभामंडपाचं वैशिष्ट्य काय आहेत, कशा पद्धतीने हा 16 खांबी मंडप या सभामंडपाला म्हटलं गेलं? पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करायचा, पूर्वीच्या काळामध्ये नामदेव पायरीपासून लोकांना भाविकांना प्रवेश असायचा, त्याच्यानंतर सभामंडप आणि त्याच्यानंतर 16 खांबीमध्ये लोक यायचे। 16 खांबीच्या नंतर 14 खांबी, त्याच्यानंतर अंतराळ आणि शेवटी गर्भगृहात देवाचं दर्शन करून आल्यानंतर 16 खांबीच्या परिसरामध्ये लोक आपली जी काही देवा आमच्या हातून जी काही चूक झाली असेल ते कान धरून लोक उड्या मारून देवाकडे माफी मागायची आणि साष्टांग दंडवत घालत होते। आणि त्या अनुषंगानं या 16 खांबीमध्ये विविध प्रकारची शिल्प त्या काळामध्ये कोरलेली आहेत आणि त्या सगळ्या 16 खांबामध्ये फक्त एक खांब असा आहे की तो अतिशय वेगळा असा खांब आहे, तो म्हणजे गरुड खांब। कारण 16 खांबाचा सगळा जर बघितला आपण वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथं, पण गरुड खांबावर हा एक स्वतंत्र असा खांब केला आहे की तो पुरंदरदास किंवा गरुड खांब त्याला असं म्हटलं जातं। एक क्षण देवाचे द्वारे उभा क्षणभर त्याने यानं तिकडून देवाचं दर्शन करून आल्यावर क्षणभर देवाकडे माफी मागावी म्हणून कान धरून गरुड पारावर लोक कान धरून उड्या मारून साष्टांग दंडवत घालतात। यामध्ये जर आपण पाहिलं तर हा गरुड स्तंभ आहे, मात्र इथे जर आपण पाहिलं तर वरती काही वेगवेगळ्या खरं तर दैवतांच्या मूर्ती या मंदिरामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत। काय आहे नक्की त्या बहुतेक विष्णूच्या अवतारातील मूर्ती असाव्यात, वेगवेगळे अवतार असू शकतात, अशा दृष्टीनं ते झालेलं आहे। आणि माझ्या दृष्टीनं मला एक तर्क असा वाटतो की 16 खांबाचं या 16 खांबी याला कशासाठी मंडप केला असेल पूर्वीच्या पूर्वासुरीने, की ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याच्यावर 16 संस्कार केले जातात। त्या 16 संस्कार केल्यानंतर त्या मनुष्याचं जीवन हे सार्थ ठरतं। त्यानुसार हे 16 खांबाची रचना असावी असं मला वाटतं। असेल असं म्हणत नाही, असावी असं वाटतं। किंवा काही ठिकाणी देवाचे उपचार षोडोपचारी उपचार करतात, पण बाबा तुम्हाला बाकी जरी राजोपचार नाही जमलं तरी षोडोपचारी तर देवाची पूजा करावी त्याच्यासाठी असू शकतं। असे अनेक तर्क आपल्याला याच्या माध्यमातून लावू शकतात। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सभामंडपामध्ये जे 16 खांब आहेत त्यातला प्रत्येक खांब जर पाहिला तर त्याची रचना काहीशी वेगळी आहे। मात्र हे जे खांब आहेत ते 15 खांब एकसारख्या प्रकारचे दिसून येतात, मात्र जो 16वा खांब आहे तो काहीसा वेगळा आहे आणि त्याच खांबाला गरुड खांब असं म्हटलं जातं। अनेक वारकरी या गरुड खांबाला ज्यावेळेस या 16 खांबी मंडपामध्ये येतात त्यावेळेस मिठी मारतात, त्याचं दर्शन घेतात आणि त्यानंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे जाताना एकंदरीत पाहायला मिळतात। रखुमाई जय जय विठोबा
तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला परिधान करण्यात येणारा पोशाख मंदिरामध्ये आणण्यात आलाय. बँगलोर इथून हस्तकलेतून विणलेलं महावस्त्र एका भाविकाने अर्पण केलेलं आहे आणि पांडुरंगाला अंदरखा, सोवळे, शेला आणि रुक्मिणी मातेस साडी असा पोशाख सुद्धा आलेला आहे. हा नेमका विठ्ठलाचा पोशाख कसा असणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. पाहूया. उद्या होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला पोशाख जो आणलेला आहे, बेंगलोर येथून एका भाविकानं नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेला जो पोशाख दिलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि कसा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांच्याकडून. काय सांगाल महाराज, कसा असणार आहे पोशाख? आपण देवाची अंगी पाहताय, अतिशय सुंदर असं चांदीचं वर्क केलेलं, हाताने विणलेले अशी ही कलाकृती आपल्याला दिसत आहे. संपूर्ण देवाच्या अंगावर अतिशय सुंदर असं दिसते. देवाला एक भरजरी असा शेला, आज आपण ज्याला म्हणतो तो शेला हे त्यांनी अर्पण केलेला आहे. शेल्याच्या नंतर देवाला सवळं त्यांनी आज आपल्याला सुंदर असं देवाच्या अंगावरचं सवळं आज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि रुक्मिणी आईसाहेबाला आज आपण बघतो एक ज्याला पट्टू सिल्क आपण म्हणतो त्या पट्टू सिल्कची सुंदर असा पदराचा आज एक त्यांनी आपल्याला शालू दिलेला आहे. महाराज, हा जो पोशाख आहे तो कधी घातला जाणार आहे? हा पोशाख देवाच्या नित्यपूजेच्या वेळेस घातला जाईल. धन्यवाद महाराज. नक्कीच आपण पाहिलं तर उद्या होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला जो पोशाख घालण्यात येणार आहे ते आता महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामन निखिल करंदीसह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे वारकऱ्यांसोबत वारीमध्ये यावेळी सहभागी झाले. यावेळी त्यांनी पंढरपूरमधील विसाव्याच्या ठिकाणी सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत सुद्धा केलं. ही दृश्य आपण पाहतोय. आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी. पाहूया. अवघ्या विश्वात माझे पंढरपूर म्हणून असं अनेक लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल होतानाचं चित्र दिसते. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते देखील वारीमध्ये चालतायत. सर, काय सांगाल, एकंदरीत पायी वारी जी आहे तुम्ही वारकऱ्यांसोबत करताय? आज काही काळ जो आहे हा वारीमध्ये पायी चालण्याचं भाग्य मिळालेलं आहे. गेल्याही आठवड्यात माऊलींच्या पालखीमध्ये पायी चालण्याचं भाग्य मिळालं आणि एक वेगळं चैतन्य अनुभूती जी आहे वारीमधून मिळते. आणि हजारो लाखो भाविक जे आहे, वारकरी जे आहे, गेल्या अनेक वर्षापासून, हजारो वर्षाची परंपरा आहे वारीची. त्या हजारो वर्षाची परंपरा त्याच उत्साहामध्ये आजही या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत हे 17-18 दिवस जे आहे हे चालून येतात इथे. आणि आम्ही देखील जेवढा वेळ मिळतो तेवढा दिवस चालता येत नाही, पण जेवढा वेळ मिळेल तेवढा जेव्हा वारीमध्ये येता येतं तेव्हा वारीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. आज दर्शन घेण्यासाठी आलोय दरवर्षीप्रमाणे. आणि दर्शन घेतल्यानंतर एवढं सांगेन की ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे आहे हे सुख समृद्धी, चांगलं आरोग्य त्यांना लाभो, चांगलं काम सरकारच्या माध्यमाने जे होतंय, माननीय मुख्यमंत्र्यांना अजून बळ देऊ, जेणेकरून तळागाळातील लोकांपर्यंत अजून चांगल्या योजना ते घेऊन जाऊ शकता. चांगलं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून अजून होत राहील आणि लोकांना जे हवंय ते त्यांना मिळत राहील. आणि दुसरीकडे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीमध्ये आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाच्या अंतर्गत वारकऱ्यांची सेवा करण्यात येते आणि या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. पंढरीच्या दारी हा उपक्रम तानाजी सावंत यांच्या माध्यमातून राबवला जातोय. आज आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं काम होतंय आणि कसं समाधान मिळतं? तुम्ही बघितलं असेल की यंदा पाऊस काळ चांगला आहे. सर्व वारकरी पताका घेऊन विठुनामाचा गजर करत पंढरपूरला येत आहेत. मार्गस्थ आहेत, काही मार्गस्थ झालेले आहेत, काही वाकरीला मुक्कामी आहेत, 65 एकरामध्ये मुक्कामी आहेत, गोपाळपूरला रांगेत काही उभा आहेत. रस्त्याच्या कडेने आपापल्या मठामध्ये सगळेजण स्थानापन्न झालेले आहेत. आणि अशा काळामध्ये पावसाचा ज्यावेळेस जोर असतो त्यावेळेस साथीचे आजार प्रकर्षानं जाणवतात. म्हणजे माझ्या वारकऱ्यांना अंगदुखी, व्हायरल, ताप, थंडी, खोकला ह्या पद्धतीचा आहे. आणि ह्या सगळ्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास 17 ते 18 हजार
आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि त्यांना मदत करणारे सर्व मदतनीस ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. 24/7 ही सेवा ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. जेवणाची सोय, नाश्त्याची सोय, औषधाचा पुरवठा, सर्व उपचार, सर्व तपासण्या ह्या ठिकाणी होत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर माझा वारकरी आनंदानं पांडुरंगाच्या दर्शनी किंवा वाळवंटाला जाऊन त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाला संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आणि संपूर्ण महाराष्ट्राचं वैभवपूर्ण महाराष्ट्राचं साकडं घालेल एवढीच अपेक्षा मिळते. वारकऱ्यांची सेवा संपन्न होते, असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला वर्षानुवर्षे लाभू दे आणि अशाच पद्धतीचं माझा वारकरी सांप्रदायिक पंथ आणि माझा महाराष्ट्र संपन्न होऊ दे एवढं साकडं घालेल. या ठिकाणी पंढरपूरमध्ये आरोग्याच्या वारीचा हा जो उपक्रम चाललाय त्याच्या माध्यमातून तानाजी सावंत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, वाकरी. आणि या राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाद्वारे वारकऱ्यांची काळजी सुद्धा यावेळी घेण्यात येणार आहे. पुढे जाऊयात आणि बोलावा विठ्ठला या एपिसोडमध्ये वारकरी विठ्ठल आणि त्यांचं नातं नेमकं कसं आहे या संदर्भातले त्यांचे अनुभव आपल्याला सांगत असतात. त्याचबरोबर विठ्ठलाचं रूप त्यांना कसं वाटतं, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी आणि विठ्ठल हे समीकरण वेगळं कसं आहे या संदर्भात एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. एकदम छान वाटतंय. असे वर्षाचं एक सीन पूर्ण गेलेलं वाटतं. कधी विठ्ठलाला भेटेल असे आस झालेले वाटतं. विठ्ठलाला भेटल्याबरोबर पाऊस आणि सर्वांना वारकऱ्याला सुख समृद्धी मिळो हेच मागणार. काय एकदम आनंदी आनंद आहे सगळा. काही वेळ गेल्याला कळत नाही. काय 8 दिवस झाले, दिवस गेलेले कळत नाही. काही नाही, पाऊस पाणी जास्त झालेलं आहे. जो वर्षामध्ये आळस आलाय तो पूर्णपणे दूर झालाय आमचा. आता एक चैतन्य आले आमच्या शरीरामध्ये. आता एक आस लागली विठ्ठलाच्या दर्शनाची. पाय बी काही दमत नाही, काय नाही. एकदम आनंदाने एकदम फ्री वाटतं. उलट एकदा लवकर असं कधी सोहळा येईन असं वाटतं. 1 महिन्याच्या अगोदर तयारीला माणूस लागतो. एवढा उल्हास राहतो वारली यायला. काय नाही, बरं आहे, लय चांगलं आहे वारीमध्ये. 2 वर्ष झालं, काही दुखत नाही, काय नाही, लय मजात. मग वारी नाही आलो तर करमणार कसं. हे वर्षाची वारी आहे माऊलीची. या वारीला आल्याशिवाय करमत नाही जीवाला. सगळे कामधंदे शेतातले सोडून वगैरे सगळे माणसं आवर्जून येतात. काहीच मागायचं नाही. आयुष्यभर वर्षभर आपण आपल्यासाठी कष्ट करतो. देवासाठी 15 दिवस केले आणि काय होते 15 ते 20 दिवस. त्याच्यासाठी थोडं शरीर जिजावणं मजा वाटते ना उलटी. याच्यासारखा आनंद नाही. एकदम आनंद. एकदम एक सोहळा, एक अलौकिक असा सोहळा आहे हा. याच्यासारखं दुसरं सुख असं काय वाटत नाही. म्हणजे असं विठ्ठलावर म्हणजे एकदम असं एक आनंद, एक समाधान वाटतं असं. आणि संतांच्या पालख्या आपण पाहतोय वाखरी ते पंढरपूर असा सध्या प्रवास करतायत. वाखरी ते पंढरपूर नेमका प्रवास कसा असतो आणि या प्रवासादरम्यान काय विशेष असतं या संदर्भात माणिक महाराज मोरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्ण मंडळी, सध्या आपण वाखरी या ठिकाणी आहोत. अनेक संतांच्या पालख्या वाखरीमधून पंढरपूरच्या दिशेनं आज वाटचाल करतायत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा या सगळ्यामध्ये आहे. संत तुकाराम महाराज पालखीचे प्रमुख माणिक महाराज मोरे आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत नेमकी कशा पद्धतीची वाटचाल असते आणि नेमकं काय काय होतं. महाराज, काय सांगाल, वाखरीपासून ते उद्या आषाढी एकादशी संपन्न होईपर्यंत कसा क्रम असतो? भेटी लागे जीवा लागली श्यास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मनाची अवस्था अतिशय आतुर झालेली आहे आणि वाखरीत सगळं संतमेळा एकमेकाच्या भेटी झाल्या आणि मग पंढरीकडे जाण्याची ओढ अत्यंत तीव्र होते. मग आम्ही इथून निघालो की थोरल्या पादुकेपर्यंत जातो. तिथं उभं रिंगण होतं. थोरल्या पादुकेवरती आरती होती आणि मग नामदेवराय माऊलींना न्यायला येतात. हे सगळे संत मंडळी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या क्रमाप्रमाणे पंढरीत जातात. पंढरीत गेल्यावरती मग पंढरीपर प्रकरणावरचे सगळे अभंग होतात. तुकोबारांचे पंढरी प्रकरणावर जवळजवळ 250 अभंग आहेत आणि गात जागा प्रेम मागा विठ्ठला या अवस्थेला वारकरी अतिशय भावनिक झालेले असतात. सर्व समर्पण करून विठ्ठला देण्यासाठी ते पंढरीत दाखल होतात. त्या दिवशी दशमीला गेल्यानंतर रात्री एकादशीला पहाटे उठून चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान, ते स्नान करतात. सकाळी पंढरीची प्रदक्षिणा करतात. चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेला पादुका स्नान आणि मग
आपापल्या मठावरती येतात. त्या ठिकाणी एकादशीचा फराळ प्रसाद होतो. त्यानंतर संध्याकाळी कीर्तन होतं आणि एकादशीला सगळे लोक अतिशय भाविक होऊन पंढरीच्या माती कपाळाला लावतात आणि पांडुरंगाचे आशीर्वाद घेऊन दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडून जे गृहस्थाश्रमी लोक आहेत ती परत जातात. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, वाखरी. आणि वारी पंढरीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.